नमस्कार सगळ्यांची भाजी दाखवणार आहे तेही लाईव्ह मध्ये भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर ठीक आहे, आपण भाजी करायला सुरुवात करूया। मी कढई ठेवलेली आहे। आता बेसिक जे असतं जिरं आणि मोहरी याची आपण फोडणी देणार आहोत। अर्धा टीस्पून जिरं आणि मोहरी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण मोठा कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची घेतलेली आहे ते आपण याच्यात सोडायचं। छान असा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा मस्त लाल होईपर्यंत परतायचं आहे। आज आपण कुकिंग शो करतो म्हणून मी तुम्हाला ही भाजी दाखवत आहे। गवारीची भाजी, त्याच्यामध्ये थोडीशी फरसबीच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे। तर हा थोडासा असा मस्त तेलावर फ्राय होऊन द्यायचा आहे। तर इथे बघा मैत्रिणींनो, मस्त असा कांदा लाल झालेला आहे। यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया। थोडासा हिंग घालते, चिमूटभर असं हिंग घालायचंय। जसं आपण डाळीमध्ये घालतो तसं भाजीमध्ये थोडासा हिंग घालायचा आहे। तर छान असा कांदा बघा गुलाबी झालेला आहे, लाल गुलाबी असा झालेला आहे म्हणजे। आणि यामध्ये आता आपण गवार, बटाटा आणि थोडी फरसबी आहे, ही भाजी आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये कांद्यावर अशी सोडायची आहे। हे बघा, बटाट्याचे मीडियम काप करायचे, जास्त मोठे नाही आणि छोटे पण नाही, म्हणजे शिजायला व्यवस्थित शिजतात। मोठे केले तर थोडेसे कच्चे राहू शकतात, म्हणून छोटे काप करायचे। तेलामध्ये अशी मिक्स करून घ्यायची भाजी। ही जी प्लेट आहे ती याच्यात ठेवूया। 4 ते 5 मिनिटं हिला चांगली वाफ देऊया। एक वाफ आली का आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मग नंतर मसाले वगैरे घालायचे आहे। तर हे बघा, मस्त अशी वाफ आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मी इथे अंदाजाने असं मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार घेतलेलं आहे आणि असं मिक्स करायचंय आणि परत झाकून ठेवूया 3 ते 4 मिनिटासाठी। परत झाकायची म्हणजे गवार आपली नरम होईल, शिजेल। आपण सुकी भाजी बनवतोय, तर सुक्या भाजी मध्ये आपण पाणी घालणार नाही, वाफेवरच आपण तिला शिजवणार आहोत। तर बघा, मिठाचं सुद्धा पाणी होते आणि अशी गवार आणि बटाटा छान शिजतं, याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही। हे बघा, तर सुके मसाल्यांमध्ये आपण आता बघा, हे बघा सुके मसाले आहेत। जसं पहिल्यांदा आपण हळद घालणार आहोत, अर्धा टीस्पून, छोटा आहे चमचा, अर्धा टीस्पून आपण हळद घेतलेली आहे आणि हा पण छोटा चमचा आहे। तुम्हाला किती तिखट भाजी पाहिजे त्याच्यानुसार मसाला घ्यायचा आहे। आणि इथे 1 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे। मस्त मिक्स करायचे।
ऍड करायचं आहे की नाही थोडंसं झाकून देऊया आणि मग बघूया. एक वाफ काढूया, त्याच्यानुसार आपण पाणी घालायचं की नाही ते ठरवायचं आहे. तर इथे गॅस जो आहे तो मी मीडियम ठेवते, जास्त फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर खाली भाजी करपण्याची भीती असते. तर वाफ आलेली आहे. सुकी भाजी करायची असेल तर 2-3 मिनिटांनी परतायचं आहे, नाहीतर भाजी जी आहे ती खाली लागण्याची भीती असते. आता इथे मी सुक्या खोबऱ्याचं वाटण वाटून ठेवलेलं आहे. सुकं खोबरं जे आहे ते गॅसवर भाजायचं, जास्त नाही थोडंसं भाजायचं आणि मिक्सरमध्ये खोबऱ्याचे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये असं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये काही घालायचं नाही, लसूण मिरची अद्रक काही घालायचं नाही, फक्त खोबरं जे आहे तेच वाटून घ्यायचं. भाजीचं आता बघा इथे मी सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकते. साधारण 1.5 चमचा वाटण टाकायचं आहे, जास्त पण नाही घालायचं, याची भाजी गोड होईल. ओल्या नारळाचं वाटण पण तुम्ही घालू शकता किंवा किसून पण घालू शकता, तरी सुद्धा भाजी छान लागते. तर बघा वाटण टाकल्यावर भाजीचं टेक्स्चर बघा चेंज झालेला आहे. भाजी किती छान दिसते बघा. तर ही झटपट होणारी भाजी आहे, जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त असा बटाटा पण बघा, बटाटा पूर्ण शिजलेला आहे आणि गव्हात सुद्धा शिजलेली आहे. तर अशी भाजी तुम्ही डब्याला करू शकता किंवा लंच डिनरसाठी बनवू शकता. छान दिसते. तर याच्यासोबत मी तांदळाची भाकरी बनवणार आहे किंवा चपाती बनवणार आहे. तर अशी साधी सिंपल भाजी जी आहे तयार झालेली आहे, पण एकदम छान लागते. आता आपण वाटण घातलेलं आहे, त्याच्यावर आपण त्याला मिळून येण्यासाठी झाकण ठेवायचं. आता शिजलेला आहे बटाटा गवार सगळी शिजलेली आहे, फक्त वाटण घातलंय म्हणून 1 ते 2 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं आहे. गॅस एकदम कमी करायचा. आपण झाकण काढूया आणि भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. सुंदर भाजी अशी तयार झालेली आहे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी, चपाती याच्याबरोबर ही भाजी खूप छान लागते. आणि आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. अशीच रेसिपी तुम्हाला पुढच्या वेळी मी काहीतरी नवीन दाखवणार आहे. तर माझा पेज नक्की फॉलो करा. यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.